राज्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नेमकं काय घडलं तेही आपण पाहूया टॉप 9 न्यूज मध्ये। चंद्रपूर जिल्ह्यातील आयुध निर्माणी परिसरामध्ये वाघाचं दर्शन झालं, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण होतं। आयुध निर्माण प्रशासनानं वन विभागाला वाघाच्या या मुक्त संचाराची माहिती दिली आहे। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं। शिरसाटवाडीमध्ये डोंगराच्या पायथ्याशी वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये 3 वर्षाची मादी बिबट्या जेरबंद झाली आहे। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी. पाडवी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते। धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये 45 महिलांच्या श्रमदानातून वनराई बांधारा बांधण्यात आला। या बांधाऱ्यामुळे पाण्याचा वाहण्याचा वेग कमी करून जमिनीमध्ये पाणी जिरवण्यास मदत होणार आहे। वाशिम जिल्ह्यातील शिरपूरमधील मंदाकिनी महिला बचत गटाच्या वतीनं दिवाळीसाठी लागणारे फराळ तयार करण्यात आले। या फराळाला मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। लवकरच फराळी वस्तूंचा स्टॉल वाशिममध्ये सुद्धा लावण्यात येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आता दिवाळीची तयारी जोरात सुरू आहे। बाजारपेठा सजल्यात। कोरोनामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी दिसते। नागरिकांनी जिथे ऑनलाईन खरेदी करता येणं शक्य आहे तिथे ऑनलाईन खरेदी केली आहे। कुडाळ मुळदेमध्ये उद्यान विद्या महाविद्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेत काम बंद आंदोलन पुकारलं। 7वा वेतन आयोग लागू करावा, आश्वासित प्रगती योजनेच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारच्या कामगार विरोधी भूमिकेचा निषेधही यावेळी करण्यात आला। येवल्यामध्ये अंदरसूलमध्ये एका खासगी रुग्णालयात शिरून कंपाऊंडरवर चाकू हल्ला करण्यात आला। हल्लेखोरानं रुग्ण असल्याचा बहाणा करत डॉक्टर आणि कंपाऊंडरची विचारणा केली। त्यानंतर शिवाजी पैठणकर यांच्यावर चाकूनं हल्ला करत त्यानं पळ काढला। हिवाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसातच परभणी जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय घट दिसून आली। जिल्ह्यामध्ये आज 8.8 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली। वातावरणामध्ये चांगलाच गारठा निर्माण झाला होता। परभणीकर गुलाबी थंडीचा सध्या अनुभव घेत आहेत।